आज काय द्यायचं, तर आज आलूचा आणि गाजरचा पराठा. हे मी काय बोलते असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर म्हणजे आजपासून आद्याच्या स्कूलमध्ये चालू झालेला आहे पराठा वीक. पराठा वीक म्हणजे आपल्याला सांगणार की आज कोणता पराठा द्यायचा आणि उद्या कोणता, तर त्याप्रमाणे आपल्याला रोज ते पराठे बनवून द्यायचे. आपल्या वेळी तर ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, जे टिफिनमध्ये असेल तेच आपल्याला खायला लागायचं. पण आत्ताच्या मुलांचं तसं नाही आहे. त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खाण्यात याव्यात, सगळ्या गोष्टी त्यांनी खाल्ल्या जाव्यात म्हणून हे असे उपक्रम शाळा राबवते. पण त्याच्यामुळे होतं काय, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी खायला मिळतात आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सो त्याच्यामुळे आज आद्याला बनवायचा होता आलूचा आणि गाजरचा पराठा. सहसा आपण आलूचा पराठा बनवतो, पण गाजर काय त्याच्यात मिक्स करत नाही, म्हणजे मी तरी करत नाही. पण आज फर्स्ट टाईमच ट्राय केला होता आणि फारच टेस्टी पराठा झाला होता. तर याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की जाऊन बघा. खूपच छान पराठा झाला होता. सोबत मी त्याला दही दिलं होतं, सॉस दिलं नव्हतं, कारण सॉस हे हानिकारक आहे. लहान मुलांना सॉस हे शक्यतो नाही दिलं पाहिजे. त्याच्यामुळे इथे मी छान असं दही आणि आलूचा पराठा त्याला बनवला होता. तर तुम्ही माझ्या आत्ता व्हिडिओमध्ये जे कढीपत्त्याचं छोटं झाड पाहिलं, तर त्याचं 2 महिन्याआधी मी छोटंसं रोप कुंडीमध्ये लावलं होतं, जे की माझ्या सासूबाईंनी मला दिलं होतं. आणि इतकं सुंदर ते आता झालेलं आहे ना, तर त्याला रोज पाणी घालायला सुद्धा लागत नाही. 2-2 दिवसाला पाणी घातलं तरी खूप छान त्याची ग्रोथ झालेली आहे. तर त्याच्यामुळे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि मग आता इथे छान असे मी पराठे लाटून घेतलेले आहेत आणि आद्याला हे पराठे खायला दिल्यानंतर त्याची रिॲक्शन तुम्ही पाहू शकता. त्यालासुद्धा हे प्रचंड आवडलेले आहेत. सो त्याच्यानंतर इथे मी मस्त गरम गरम असे दोघांसाठी पण पराठे बनवले आणि त्याच्या टिफिनमध्ये पॅक केले आणि असे दोघांनी पण खाल्ले. त्याची रिॲक्शन बघा, खायच्या आधीच तो मला सांगत होता की छान झाले. एक घास मी कसं झाले सांग, कसं झाले. त्याला तर पराठे खूप आवडले. नंतर त्याचं आवरलं, माझं आवरलं आणि आम्ही निघालो आहोत स्कूलसाठी. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.